नमस्कार आपलं या ठिकाणी महावीर उद्यानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण आज जे जमलेलो आहोत ते म्हणजे एक विशेष उद्देशानं विशेष कार्य लक्षात ठेवून आपण जमलेलो आहोत। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी काही स्फूर्ती दिलेली आहे आणि आपल्याला त्यांनी जे 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य राज्य न्यायाचं जे चालू केलं होतं तर त्याचं मार्गदर्शन तत्वावर आपण ज्या परवाच्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये धार्मिक आवाहन करून आज आपल्या सर्वांना माहीत आहे जी वरून घोषणा करण्यात आली आहे, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे। तर हे सर्व लक्षात घेऊन लोकांच्या लक्षात आलं आणि संविधानाचा मान देण्याच्या दृष्टिकोनातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान तयार केलं होतं ते बदलायसाठी नाही पण ज्या बदल झालेले आहेत त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आपली ही सगळी चळवळ आहे। आणि लोक हे जे चाललेलं आहे 1947 साली आपलं स्वातंत्र्य मिळालं आणि 2047 जे आदरणीय पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे आपण एक जो आहे तो महासत्तेच्या दिशेने आपण जातो आहोत आणि 2047 100 वर्षांनी आपण महासत्ता व्हायचं आहे किंवा वंदनीय किंवा आपली जी भारतीय परंपरा आहे ती जगासाठी द्यायचं आहे आणि विश्वगुरू व्हायचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आपले जे प्रयत्न चालले आहे आणि जे धार्मिक आवाहन करून लोकांनी एक झालं, संघटित झालं आणि त्याचं फळ म्हणजे जे कालची फलं जी आहे ती आहे। खरं म्हटलं तर या प्रकारचं एक सांघिक परिश्रम किंवा जे आपले शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते जे मावळ्याची जी भूमिका जी आहे ती आपल्या सर्वांनी निभवलेली आहे आणि त्याला पुढं एक नेतृत्व देण्याचं आणि पुढाकार करण्याचं काम जे केलेलं आहे ते संजयजी क्षीरसागर आहेत आणि उदयजी अधिकारी आहेत। या दोघांच्या नेतृत्वाखाली सर्व टीमनं लीड केलं आणि यश हे आपलं झालं। आणि कायम लक्षात ठेवा मित्र सकारात्मक विचार ठेवा, पॉझिटिव्ह थॉट्स आर द डोअर ऑफ सक्सेस द फ्रेंड्स, हे लक्षात ठेवा तुम्ही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक देवेंद्र फडणवीसांनी एक सुरेश भट यांची कविता सांगितली होती। ती कविता तुम्हाला खरंच ऐकण्यासारखी आहे। विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाही। माझी झोपडी जाळण्याचे कैक केले कावे, माझी झोपडी जाळण्याचे कैक केले कावे, जळेल झोपडी माझी अशी ती आग ज्वलंत नाही, आग ज्वलंत नाही। खेटेले वादळे खेटेल तुफान तरी वाटत आलेलो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही। विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, सामर्थ्य नाशवंत। आणि अशा रीतीने आपण सर्व एक घेऊन वेगळी दिशा दाखवत आहे। कोल्हापूरमध्ये नक्कीच याचा फरक पडेल। कोल्हापूर म्हणण्यापेक्षा कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य बघा, प्रत्येक वेळी कोल्हापूरमध्ये जे काही घडतं ते देशामध्ये सकारात्मक दाखवतं, त्याचा दृष्टिकोन दाखवत असतो। हे आतापर्यंतचा हा इतिहास आहे। छत्रपती शाहू महाराज, फुले आंबेडकर हे सगळे जे आहेत सकारात्मक विचार करणारे आहेत आणि त्यातूनच आपण शाहू महाराजांच्या कृपेमुळेच आपण इथंपर्यंत आलेलो आहोत। आणि मला अनेक सांगावंसं वाटतं की जे एक आहे ते सेफ आहे आपण जे म्हणतो आहे तर शिवाजी महाराजांना आपला आदर्श करून दिलेला आहे। आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण असं म्हणतो की तू पराक्रमाचा सिंधू, तुझं मुळेच उरला हिंदू, यासाठी हे शिवराया तुझे युगे युगे रे बंधू, हे राष्ट्र राखण्यासाठी हे तुझी माया तेजा, हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा, हिंदवी स्वराज्यासाठी जन्मला शिवाजी राजा। मला एकच विनंती आहे, आपापसात गट तट आपण सर्व मित्र एक आहोत। ठीक आहे, पाठीमागचं काय झालं असेल तर झालं असेल ते विसरून आपण दरवेळी एकत्र येतो तसे एकत्र येऊया, सकारात्मक कृती बाळगूया आणि त्या दृष्टीने काम करूया। आणि प्रत्येकाकडनं सहकार्याची अपेक्षा आहे बरं का, कुणी काही मनामध्ये राग द्वेष घेऊ नका। हे खेळ जो असतो खेळ हा राजकारणाचा खेळ म्हणायचा, त्यानंतर यश अपयश आहे, पुढं आपल्या तुम्ही जायचं आहे पण मनामध्ये कुठलंही किलमिश न होता आपण एकत्र आहोतच आणि एकत्र राहायचं आहे। आणि सर्वांना मी आरोग्यासाठी शुभेच्छा देतो। आणि आज जे पुढाकार घेऊन जो आपला जो आलेला आहे
त्यासाठी जी दोन चाकं होती, जी काही परिश्रम करणारी जी मंडळी होती, त्यांचा आज आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना गोल्डन मॅन प्रेमानं म्हणतो आहोत, त्यांच्या हस्ते त्यांनी सत्कार करावा बुके देऊन, असं त्यांना मी विनंती करतो. आणि रेवणकर अण्णांना विनंती करतो की त्यांनी स्वीट सुद्धा देऊन सर्वांना गोड करावं. अखंड घ्यायचा. जय भवानी. दादा इकडे बघा. दादा इकडे बघा. आज महाराष्ट्रामध्ये जी चुकीची विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं आपण प्रथमतः सगळ्यांनी स्वागत करूया. कारण वाटतोय की बाबा आज कुणी म्हणू नये की हा विरोधक आहे आणि हा माझा आहे. त्या एवढं नाही जे काम होणार आहे एक हाती काम व्हावं आणि महाराष्ट्राची प्रगती उन्नती व्हावी यामध्ये माझा सगळ्यात महत्वाचं ते आहे. आपल्या दृष्टीनं राजकारण हे आज करणारी करतात, परंतु समाजकारण करत असताना ज्या गरजा आहेत, ज्या अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत त्याकडे प्रामुख्यानं पाहणं हे फार महत्वाचं असतं. की समाजकारण आपला हा पहिलं ध्येय पाहिजे राजकारणापेक्षा, आणि वैयक्तिक हेवादेवे हे तर अजिबातच नको. सगळ्यांनी मिळून जसं पोतनीस अण्णांनी सांगितलं ती काळाची गरज आहे. आपल्या संपूर्ण ह्या कोल्हापूरची, ह्या राज्याची, ह्या देशाची सगळ्यांनी एकोपानं येऊन ती चांगली प्रगती, जनतेचं हित कशात आहे हे जोपासण्याचं काम आपण ह्यापुढे करणं हीच महत्त्वाची आत्ताची भूमिका आपली आहे. बरोबर. त्या भूमिकेतून सांगत असताना प्रथमतः मी आज राजेश क्षीरसागरचं आपण सगळ्यांनी ह्या महावीर गार्डनतर्फे हार्दिक टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना भविष्य काळामध्ये एक चांगलं सामाजिक, सार्वजनिक आणि राजकीय असो चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी त्यांना देवानं चांगल्या प्रकारचं आरोग्यमय जीवन लाभावं ही आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया. आणि माझी शक्ती आहे, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला कुठंतरी एकत्रित येऊन आम्हाला जे काही आनंद मिळतो, आम्हाला जी काही शक्ती मिळते आणि आज आम्हाला जीवन जगण्याचा जो सुकर झालेला ऊर्जा मिळते. कारण आम्ही 70च्या पुढे आहेत सगळे आता. तर हा इथली ऑक्सिजन हे चांगलं राहावं, ते मिळावं या दृष्टीनं आपण देखील प्रयत्नशील राहावं. एवढंच नव्हे तर कोल्हापुरातल्या विविध समस्या आहेत, विविध प्रश्न आहेत, ते चांगल्या पद्धतीनं सोडवावं. अजन्म राजेश क्षीरसागर या ठिकाणी कोल्हापुरात निवडून येतील अशी परिस्थिती तयार करावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. आपलं दोघांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सगळ्यांना मी पुन्हा विनंती करतो की सर्वांनी एक विचारानं, एका दिलानं, एका आचारानं वागूया आणि एक चांगलं घडवण्याचा प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मगाशी मी सर्व महावीर उद्यान मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ पदाधिकारी, अधिकारी, सर्व माझे बंधू या सर्वांनी जे प्रेम दाखवलेलं आहे क्षीरसागर साहेबांच्या, त्या प्रेमास पात्र होण्यासाठी मी आपल्याला एक वचन देऊन कटिबद्ध होणार आहे. भविष्यामध्ये आपल्याला काही अडचणी आहेत. इथं आम्ही जसं नेरिवेदरचा ग्रुप केला आहे, नेरिवेदरला पण आम्ही मोठा ग्रुप बांधलेला आहे आपला. साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सकाळचे एक अर्धा तास किंवा 1 तास हा 24 तासासाठी ऊर्जा देणार असतो. त्यामध्ये 1 तास अशासाठी, आता हे निवडणुकीचा विषय आला हा त्या घटनेत होता म्हणून, पण हा 1 तास पूर्ण मोकळा असतो. आपण स्वतःला विचार करा, कधी आपण सर्वांना विसरतो, बायको सकट सगळ्यांना विसरतो, मित्र आपण आणि आपला ग्रुप एवढं डोक्यात असतं 1 तास, आणि तीच ऊर्जा 24 तास आपल्याला देत असते. त्या दृष्टिकोनातून आणखीन काही इथं सुधारणा करायची असते किंवा काय आणखीन पाहिजे असेल तर आपण हक्कानं, 2 गट हे क्षीरसागरांचे हक्काचे आहेत, त्या हक्कानं आपण आणखीन ह्या ठिकाणी सुधारणा करू शकतो. कारण साहेबांचं व्हिजनच ते आहे, कामाचं बोला असं कायम साहेब प्रत्येक सभेमध्ये बोललेले आहे. जरी विरोधक असतील किंवा कुणी असेल तर त्यांना सांगितलं की तुम्ही कोल्हापूरच्या कामाच्या विकासाच्या दृष्टीनं बोला, बाकी काय बोलू नका. सांगा काय असेल तर, केलं नाही किंवा हे झालं नाही त्यासाठी सांगा. 100 कोटी रस्त्याचं काय, त्यावेळेस साहेबांनी एकच शब्द सांगितला, 100 कोटीचे रस्ते का थांबले
शिफ्टिंग व्हायचं की वाचलेलं नाही वर्क ऑर्डर झालेली आहे याचा अर्थ ते पैसे कुठं डंप नाही झालेले का कुणी घेतलेलं नाही. युटिलिटी शिफ्टिंग करायची आहे भविष्यामध्ये. हे रस्ते आपले सिमेंट कॉन्क्रीटचे ज्यावेळेला होतात किंवा केले जातील करणार नाहीत, केले जातील त्यावेळेला युटिलिटी शिफ्टिंग आपली फार पुराणा पाईपलाईन वगैरे आहेत त्या सगळ्या व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते येणारं सांडपाणी आणि त्यावरून होणारं तळं त्याचा कायमस्वरूपी साहेबांनी तोडगा काढलेला आहे. ते पूर्ण मोठं चॅनेल गांधी मैदानाच्या शेजारून बाहेर काढलेलं आहे शिवाजी पेठेतनं. हे शिवाजी पेठेला माहिती आहे सगळं. 37,697ला हा विश्वास आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो कोल्हापुर शहर में अरे करवीर नगर में अरे स्वागत है भाई. अरे संजय जी का अरे स्वागत है भाई. अरे उदय जी का अरे स्वागत है भाई. अरे सभी लोगों का अरे स्वागत है भाई. क्या सुंदर मौसम और सुबह सुहाने और बड़ी मस्ताने अरे मिलना जुलना अरे फूल सा खिलना अरे खुश रहना तो अरे हंसना सीखो अरे नचो गाओ अरे दिल को खोलो अरे रोग भगाओ